नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET 2026 याकरता महत्त्वपूर्ण असणारा विषय जो की आहे बघा सामाजिक शास्त्र। तर विद्यार्थी मित्रो, आतापर्यंत सामाजिक शास्त्र या विषयावर TET परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जे काही प्रश्न विचारले होते असे प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। बघा, अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे विद्यार्थी मित्रो। बघा, जसं की आपल्या सर्वांना माहित आहे TET ची परीक्षा ही 28 जून 2026 रोजी होणार आहे। तर त्याच दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी यापूर्वी पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत तर त्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आणि आतापर्यंत TET विचारण्यात आलेले प्रश्नच या व्हिडिओमध्ये असणार आहेत। ओके, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। ओके, चला बघा विद्यार्थी मित्रो, आजच्या या सेशन मधील आपला पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे। बघा, TET 2018 मध्ये हा प्रश्न परीक्षेत विचारण्यात आलेला होता। ओके, TET 2018 मध्ये हा जो प्रश्न आहे हा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता विद्यार्थी मित्रो। प्रश्न काय आहे बघा, पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते। बघा, पृथ्वी जी आहे आपली, पृथ्वी सूर्याभोवती ज्या पद्धतीने प्रदक्षिणा घालते, तर ही जी प्रदक्षिणा घालण्याची क्रिया आहे या क्रियेला काय म्हणतात? ओके, याला काय म्हणतात? परिवलन, परिभ्रमण, अक्षीय गती की कक्षीय गती? बघा, पृथ्वी जी आहे एका मार्गाने काय करते, या ठिकाणी पृथ्वी जी असते ही प्रदक्षिणा घालत असते आणि जी प्रदक्षिणा घालते त्या प्रदक्षिणेला काय म्हणतात? तर त्या प्रदक्षिणेला विद्यार्थी मित्र परिभ्रमण असे म्हणतात। काय म्हणतात? परिभ्रमण असे म्हणतात। ऑप्शन नंबर 2 परिभ्रमण हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। आता बघा, पृथ्वी जी आहे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते त्याला म्हणतात परिभ्रमण, आणि सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतानाच पृथ्वी काय करते, स्वतःभोवती देखील परिभ्रमण या ठिकाणी प्रदक्षिणा घालत असते। मग स्वतःभोवती जी फिरते पृथ्वी तर त्याला परिवलन असे म्हणतात। ओके, काय म्हणतात? परिवलन। यामध्ये पृथ्वी काय भोवते रे, तर या ठिकाणी बघा स्वतःभोवती फिरते हे झालं परिवलन, आणि सूर्याभोवती फिरते त्याला काय म्हणतात? तर त्याला परिभ्रमण असे म्हणतात। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे परिभ्रमण। ओके, बघा, आणि आता एका कक्षेमधून, विशिष्ट कक्षेमधून ती फिरते। ओके, आणि ज्या गतीने फिरते त्याला कक्षीय गती म्हणतात। आता सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे परिवलन आणि परिभ्रमण या दोन गोष्टींचा परिणाम काय होत असतो। तर बघा विद्यार्थी मित्रो, परिभ्रमण कालावधी हा किती आहे? तर हा आहे 365 दिवस। किती आहे? 365 दिवस आणि 6 तास इतका काय आहे, तर पृथ्वीचा हा परिभ्रमण कालावधी आहे। आणि या परिभ्रमण कालावधीचा परिणाम म्हणजे वर्ष। ओके, एक कालावधी पूर्ण करण्यासाठी किती लागतात? 1 वर्ष पृथ्वीला लागते। आणि परिवलन जो कालावधी असतो हा असतो या ठिकाणी विद्यार्थी मित्रो 24 तासाचा। किती असतो? 24 तास इतका हा परिवलन कालावधी आहे। म्हणजे पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरा पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी किती लागतात? तर या ठिकाणी 24 तास लागतात। आणि परिवलनचा काय परिणाम होतो? तर त्या परिवलनाचा परिणाम म्हणजेच काय विद्यार्थी मित्रो, तर दिवस व रात्र घडून येते। ओके, पृथ्वीवरती काय दिवस व रात्र हे घडते। याचं कारण काय? तर परिवलन हे त्याचं कारण आहे, आणि परिभ्रमणाचं कारण काय? तर वर्ष बदलते, ते परिभ्रमणाचं कारण आहे। ओके, चला, होप सर्वांना हा प्रश्न व्यवस्थितरित्या समजला असेल। विद्यार्थी मित्र, जर स्पष्टीकरण आवडलं असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, आणि जर तुम्ही TET 2026 ची तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। ओके, चला, यानंतर बघा सविस्तर स्पष्टीकरण देखील आहे। पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते, या प्रक्रियेला परिभ्रमण, ओके, रिव्होल्यूशन असे म्हणतात। तसेच पृथ्वी सतत स्वतःभोवती फिरत असताना देखील काय करते? स्वतःभोवती देखील फिरते, आणि या क्रियेला ओके तर परिवलन असे म्हणतात, ज्यामुळे दिवस आणि रात्र हे होत असतात। पहा, या ठिकाणी विद्यार्थी मित्र परिवलन, परिभ्रमण, अक्षीय गती आणि कक्षीय गती। कक्षीय गती देखील काय हे समजून घेऊया। पहा, या ठिकाणी परिवलनामध्ये का पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते। ओके, यामध्ये बघा याला परिवलन म्हणतात, आणि परिवलनामध्ये किती 24 तास लागतात, त्यामुळे दिवस आणि रात्र होते। पृथ्वी स्वतःभोवती एका निष्णांत कक्षेत फिरते। ओके, आणि यालाच काय परिभ्रमण असे म्हणतात। एका कक्षेमध्ये फिरत असते या ठिकाणी या पद्धतीने, तर याला परिभ्रमण म्हणतात। आणि ही फेरी पूर्ण होण्यासाठी 365 दिवस आणि 6 तास लागतात, आणि यामुळे ऋतू बदल होतात, म्हणजेच उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आणि वर्ष बदलतो। त्यानंतर अक्षीय गती, बघा पृथ्वीचा अक्ष जो असतो 23.5 अंश कोनात झुकलेली आहे। ओके, पृथ्वी काय असते 23.5 अंश कोनामध्ये काही झुकलेली आहे, आणि त्यामुळे काय एका शंकूच्या आकारात हळूहळू फिरते, याला अक्षीय गती म्हणतात। एक फेरी पूर्ण होण्यासाठी या ठिकाणी 26,000 या ठिकाणी वर्ष पूर्ण लागतात एक अक्षय गतीची फेरी पूर्ण व्हायला,
आणि कक्षीय गतीमध्ये काय आहे तर पृथ्वी स्वतःभोवती जी फिरताना जी कक्षा पूर्ण करते. ओके बघा, पृथ्वी सूर्याभोवतीच्या कक्षेमध्ये फिरते, सूर्याभोवती पृथ्वी ज्या कक्षेमध्ये फिरते आणि त्याच कक्षेमध्ये तिची स्थिती बदलते. या कक्षेतील तिची सततची गती म्हणजेच काय तर तिची कक्षीय गती होय. ओके चलो विद्यार्थी मित्र, ही जर पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करायचं तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता या ठिकाणी सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे. यानंतर सेकंड क्वेश्चन बघा, देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे? देशातील पहिला जो अणुविद्युत प्रकल्प आहे ओके ॲटॉमिक प्लांट या ठिकाणी कोणता आहे? या ठिकाणी बघा श्रीहरिकोटा, तारापूर, कल्पगम की चिकमंगळूर. ओके तर विद्यार्थी मित्र, देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प आहे तो म्हणजे कोणता तर तो म्हणजे आहे तारापूर. तारापूर ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, माजुली. ओके माजुली हे बेट नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट कोणत्या नदीच्या पात्रात आहे? ओके बघा, नदीच्या पात्रामध्ये कोणत्या, माजुली हे बेट कोणत्या नदीच्या पात्रामध्ये येतं तर माजुली हे जे बेट आहे विद्यार्थी मित्र हे ब्रह्मपुत्रा, कुठे तर ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रामध्ये येतं. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 ब्रह्मपुत्रा हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. विद्यार्थी मित्र बघा, हे सर्व प्रश्न टीईटी 2018च्या पेपर मधले आहेत. ओके सर्व प्रश्न कुठले आहेत तर टीईटी 2018चा जो पेपर आहे तर 2018च्या पेपर मधले प्रश्न आहेत विद्यार्थी मित्र. आणि टीईटी परीक्षेमध्ये बरेच प्रश्न हे वारंवार रिपीट होत असतात. त्यामुळे सर्वांनी जे आहे हे प्रश्न आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. यानंतर परत बघा, सूर्य आणि लघुग्रहांचा पट्टा यांच्या दरम्यान असलेल्या ग्रहांना रिकामी जागा म्हणतात. बघा सूर्य, ओके सूर्य आणि इतर जे लघुग्रह याच्या दरम्यानचा जो पट्टा असतो. ओके पहा, या ठिकाणी सूर्य आणि लघुग्रह जे असतात या दरम्यान जो पट्टा तयार होतो एक पट्टा, तर या पट्ट्याच्या आतमध्ये म्हणजे काय दरम्यान असणार जे ग्रह आहेत त्यांना काय म्हणतात? बघा, एका पट्ट्याच्या दरम्यान असणारे पट्ट्याच्या बाहेर असणार, तर जे पट्ट्याच्या आतमध्ये असतात त्यांना काय म्हणतात विद्यार्थी? त्यांना अंतर्ग्रह म्हणतात. ओके हे काय असतात जे लघुपट्ट्याच्या आत आहेत त्यांना अंतर्ग्रह म्हणतात आणि जे लघुपट्ट्याच्या बाहेर आहेत त्यांना बहिर्ग्रह असे म्हणतात. ओके चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा, दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप. ओके बघा, दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप म्हणजे आशेचे भूशीर. बघा, दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप म्हणजे आशेचे भूशीर याचा शोध कोणी लावला? वास्को द गामा, डेव्हिड लिव्हिंगस्टन, अमेरिगो वेस्पुसी आणि बॉर्थोलोम्यू डायस. तर केप ऑफ गुड होप याचा शोध कोणी लावला आहे? बॉर्थोलोम्यू डायस या खगोल शास्त्रज्ञाने लावला. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 बॉर्थोलोम्यू डायस यांनी केप ऑफ गुड होप ओके आशेचे भूशीर ज्याला म्हणतो दक्षिण आफ्रिकेमधील आहे त्याचा शोध लावला आहे. ओके वास्को द गामा जो आहे हा पहिला पोर्तुगीज होता जो आपल्या भारताच्या या ठिकाणी भारताच्या म्हणजे आशिया खंडामध्ये पोहोचला होता. ओके हा काय भारताच्या कलिकत बंदरावरती आला होता. ओके भारत देखील काय भारतातील कलिकत बंदर जे आहे या ठिकाणी वास्को द गामा आला होता विद्यार्थी मित्र. त्यानंतर अमेरिगो वेस्पुसी जो आहे या ठिकाणी उत्तर अमेरिका खंडाचा शोध लावला होता. ओके अमेरिगो वेस्पुसी काय अमेरिका खंड ज्यावरून त्या अमेरिका देशाला नाव देण्यात आलेलं आहे. क्लिअर आहे सर्वांना. चलो यानंतर पहा विद्यार्थी मित्र या टाईपचा एक केप ऑफ गुड होप. ओके ही तिथली एक पार्टी आहे तिथे लिहून आहे द मोस्ट साऊथ वेस्टर्न पॉइंट ऑफ द आफ्रिका कॉन्टिनेंट. ओके चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा कोणता आहे? बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा कोणता आहे तर तो आहे विद्यार्थी मित्र बघा या ठिकाणी रत्नागिरी. कोणता आहे तो? रत्नागिरी. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 रत्नागिरी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील एक नवी रेल्वे रिकामी जागा ही गाडी म्हणजे फिरता राजमहलच होय. बघा डेक्कन क्वीन, डेक्कन एक्सप्रेस, डेक्कन ओडिसी आणि सिंहगड एक्सप्रेस. तर कोणती आहे ज्याला फिरता राजमहल म्हणतात तर फिरता राजमहल डेक्कन ओडिसी या रेल्वे गाडीला म्हणतात. ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र नाही म्हटलेलं आहे? बघा महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र नाही म्हटलेलं आहे? कर्जत, खापोली, रत्नागिरी आणि अलिबाग. विद्यार्थी मित्र दिलेल्या पर्यायापैकी या ठिकाणी कुठल्या ठिकाणी नाही आहे तर खापोली या ठिकाणी नाही आहे. कोणत्या ठिकाणी नाही आहे भात संशोधन केंद्र? खापोली या ठिकाणी नाही आहे. बाकी कर्जतला आहे, रत्नागिरीला आहे, अलिबागला आहे, मात्र खापोलीलाच नाही. आपल्याला नाही विचारलेलं आहे त्यामुळे ऑप्शन नंबर 2 खापोली हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र विभाजित वर्तुळ ही रिकामी जागा आकृती असते. ओके विभाजित वर्तुळ ही रिकामी जागा आकृती असते.
आता बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपण समजून घेऊया, विभाजित वर्तुळ ही रिकामी जागा आकृती असते असं म्हटलेलं आहे. बघा जर ओके पहा, या ठिकाणी विद्यार्थी मित्र या टाईपचं जर वर्तुळ तयार केलं, ओके या टाईपचं काय आपण केलं, वर्तुळ जे आहे तयार केलं. मग आता मला सांगा, एक सेकंड, बघा आता या टाईप जर वर्तुळ तयार झालं, आता मला सांगा या वर्तुळाचं काय म्हणलं, विभाजन करायचं. या विभागाचं काय करायचं आहे, विभाजन. विभाजन केल्यामध्ये काय झालं, याच्यामध्ये आडवी रेष मारली म्हणजे दोन काप दिले. तर बघा या ठिकाणी किती भाग तयार झाले, हा एक भाग आणि हा दुसरा भाग, म्हणजे विभाजित केले. म्हणजे वर्तुळाची किती झाली आता आकृती, एकमितीय आहे का, द्विमितीय तयार होते. ओके, विभाजित वर्तुळ म्हणजे काय, द्विमितीय आकृती होय. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 द्विमितीय आकृती हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके चलो, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. अंदमान निकोबार हे दोन बेटे जे आहेत, ओके ही दोन बेटे वेगळे समूह एकाच खोल खाडीने विभागले गेले आहेत. एकाच खोल खाडीने अंदमान आणि निकोबार हे काय विभागले गेले आहेत. तर त्या खाडीस रिकामी जागा असे म्हणतात. कोणती खाडी आहे ती, 8 अक्षांश खाडी, 9 अक्षांश खाडी, 10 अक्षांश खाडी की 11 अक्षांश खाडी. तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी कोणत्या खाडीनं अंदमान आणि निकोबार हे दोन बेटे विभागले गेले आहेत, कोणती खाडी आहे तर ती आहे 10 अक्षांश खाडी. ओके, 10 डिग्री चॅनल ज्याला म्हणतात. ओके, 10 डिग्री चॅनल म्हणजे 10 अक्षांश खाडी जी आहे. तर ऑप्शन नंबर 3 10 अक्षांश खाडी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. 10 अक्षांश खाडीमध्ये काय तर अंदमान आणि निकोबार ही बेटे जी आहेत हे समूह जे आहेत ते वेगळे झालेले आहेत. ओके चला, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा, गर्हजात डोंगरांनी कोणत्या राज्याचा वायव्य भाग व्यापलेला आहे. बघा जी गर्हजात डोंगर आहे, तर गर्हजात डोंगरांनी कोणत्या राज्याचा वायव्य भाग व्यापलेला आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके बघा, बिहार, छत्तीसगड, झारखंड की ओडिसा. तर विद्यार्थी मित्र, गर्हजात डोंगरांनी ओडिसा राज्याचा जो आहे हा वायव्य भाग व्यापलेला आहे. ओके बघा विद्यार्थी मित्र, दिशेचा विचार करता पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, मग या पद्धतीने उपदिशा. उपदिशेमध्ये वायव्य दिशा आहे इथे. ओके, पश्चिम आणि उत्तर दिशेच्या मध्ये येते ती म्हणजे वायव्य दिशा. बघा या ठिकाणी याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. गर्हजात डोंगरांनी जे आहे ओडिसा राज्याचा वायव्य भाग जो आहे तो व्यापलेला आहे. ओके बघा, आता गर्हजात डोंगर रांग ही पूर्व घाट पर्वतरांगाचा एक महत्वाचा भाग आहे आणि ही रांग ओडिसाच्या वायव्य भागामध्ये पसरलेली आहे. ही रांग जी आहे ही ओडिसा राज्याच्या कोणत्या वायव्य भागामध्ये पसरलेली आहे. आता बघा या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरण देखील समजून जायचे. या ठिकाणी ओडिसा राज्य आहे. ओके, ही पूर्व, ही पश्चिम दिशा झाली, ही उत्तर दिशा झाली आणि ही दक्षिण दिशा झाली. ओके बघा, मग या ठिकाणी उपदिशा आपण मधातून बघितल्या होत्या. तर गर्हजात डोंगर आणि उपदिशा इथे कोणती येते बघा, तर पश्चिम आणि उत्तर दिशेच्या मध्ये कोणत्या वायव्य ही उपदिशा येते. आणि या ठिकाणी हे काय आहे तर हे आहे तर गर्हजात डोंगर रांग आहे या ठिकाणी. मग गर्हजात डोंगरांनी याचं काय केलं, ओडिसा राज्याचा वायव्य भाग जो आहे हा व्यापलेला आहे. ओके, आणि हा भाग जो आहे, हा प्रदेश जो आहे हा खनिज संपत्ती, वनसंपत्ती आणि जलसंपत्तीने काय विपुल प्रमाणामध्ये भरलेला आहे. यामध्ये बघितल्याची उंची जी आहे साधारण 900 ते 1200 मीटर आहे. या डोंगराची वैशिष्ट्ये, यामध्ये दाट जंगल आणि जैवविविधतेचं खूप सारी समृद्धता आहे. या ठिकाणी ही डोंगर रांग आहे, गर्हजात हा जो डोंगर आहे हा खनिज संपत्तीने देखील समृद्ध आहे. यामध्ये लोह खनिज, बॉक्साइट, डोलोमाइट सर्व खनिजे त्या ठिकाणी सापडतात आणि अनेक आदिवासी समाजाची वस्ती जी आहे या गर्हजात डोंगरामध्ये आहे. ओके चला, होप सर्वांना या प्रश्नाचं स्पष्टीकरण समजलं असेल. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असेल सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. आणि तुम्ही जर TET 2026 ची तयारी करत असाल आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके चलो, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. हरियाणातील अंबाला शहर रिकामी जागा या नावाने ओळखले जाते. ओके, अंबाला हे शहर कोणत्या नावाने ओळखले जाते बरं. हरियाणातील अंबाला शहर म्हटलेलं आहे. अंबाला शहर विज्ञान शहर, शैक्षणिक शहर, ऐतिहासिक शहर की व्यापारी शहर. तर हरियाणा जो शहर आहे विद्यार्थी मित्र, हे या ठिकाणी
ओके, तर हे विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते. ऑप्शन नंबर 1 विज्ञान शहर हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी मोसमी वनातील वृक्षांमध्ये आर्थिकदृष्ट्या महत्वाचा वृक्ष कोणता? बघा विद्यार्थी मित्रो, हा प्रश्न 3 वेळा टीईटी परीक्षेत रिपीट झालेला आहे. टीईटी 2018 मधला हा प्रश्न लेटेस्ट मधला आहे. ओके, बघा मग आर्थिकदृष्ट्या महत्वाची वने कोणती आहेत? एनबी, साग, एलम, ओक. तर दिलेल्या बरं की आर्थिकदृष्ट्या महत्वाचा मोसमी वनातील आहे तो म्हणजे साग. ऑप्शन नंबर 2 साग हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, अतिशय महत्वाचा वृक्ष त्या ठिकाणी. यानंतर बघा, ॲटिलेज द्वीपसमूह रिकामी जागा समृद्धात आहे. ओके, बघा ॲटिलेज द्वीपसमूह जो आहे हा कोणत्या समुद्रामध्ये येतो? आर्टिक समुद्र, बफिन समुद्र, कॅरेबियन समुद्र की अटलांटिक? तर ॲटिलेज जो आहे हा कॅरेबियन. ओके, कुठे? कॅरेबियन समुद्र जो आहे त्या कॅरेबियन समुद्रामध्ये येतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 कॅरेबियन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. त्यानंतर बघा, हिमालयातील कैलास पर्वत रांगेत, ओके हिमालयातील काय जी कैलास पर्वत रांग आहे त्या कैलास पर्वत रांगेत तिबेटमध्ये बोखरचू जवळ कोणती नदी जी आहे उगम पावते? ओके, बघा सिंधू, झेलम, चिनाब आणि सतलज. बोखरचू जवळ उगम पावणारी नदी ती म्हणजे सतलज. ओके, सतलज हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. सिंधू नदी जी आहे ती तिबेट, सिंधू नदी कुठे? तिबेट. यानंतर पुढचा प्रश्न बघा, इटलीतील व्हिसुव्हियस, ओके इटलीमधील व्हिसुव्हियस व अलास्कातील काटमाई ही रिकामी जागा प्रकारच्या ज्वालामुखीची उदाहरणे आहेत. ओके, बघा इटलीतील कोणता? व्हिसुव्हियस आणि अलास्का पर्वतरांगेतील काटमाई ही कोणत्या प्रकारची ज्वालामुखी आहेत? जागृत, निद्रिस्त, ज्याला सुप्त म्हणतात, मृत की भ्रूशंकमूलक? तर विद्यार्थी मित्रो, हे जी दोन्ही ज्वालामुखी आहेत ही निद्रिस्त म्हणजे सुप्त ज्वालामुखी आहे. ऑप्शन नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर बघा, चहा पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादनात चीनचा जगात रिकामी जागा क्रमांक लागतो. ओके, बघा चहा पिकामध्ये चीनचा क्रमांक जगामध्ये किती आहे? तर पहिला क्रमांक चीन या देशाचा लागतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 पहिला हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, पनामा, ओके पनामा या कालव्यास रिकामी जागाचे प्रवेशद्वार असे म्हणतात. बघा पनामा कालवा जो आहे याला कशाचे प्रवेशद्वार म्हणतात? अटलांटिक महासागराचे, पॅसिफिक महासागराचे, हिंदी महासागराचे की भूमध्य सागराचे? तर पनामा हा जो कालवा आहे हा अटलांटिक महासागर जो आहे याला काय म्हणतात? याचे प्रवेशद्वार म्हणतात. ओके, काय म्हणतात? याचे प्रवेशद्वार असे म्हणतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी विद्यार्थी मित्रो अटलांटिक महासागराचे प्रवेशद्वार जे आहे पनामा कालव्यास म्हणतात हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, रिकामी जागाचा उपयोग हा मुख्यतः आण्विक इंधन म्हणून अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये केला जातो. ओके, अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये केला जातो. कशाचा? कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू की थेरियम? तर विद्यार्थी मित्रो कशाचा वापर होतो? तर थेरियमचा वापर जो आहे हा या ठिकाणी आण्विक इंधन म्हणून केला जात असतो अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये. तर ऑप्शन नंबर 4 थेरियम हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडला सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, ट्विन टॉवर, ओके ट्विन टॉवर ही जगप्रसिद्ध इमारत पाहण्यासाठी पर्यटक रिकामी जागा येथे जातात. एकंदरीत काय? तर ट्विन टॉवर ही जी इमारत आहे कुठे आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. पुत्रजया, जॉर्ज टाउन, क्वालालंपूर आणि पेरा. तर बघा क्वालालंपूर ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी ही आहे ट्विन टॉवर. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. यानंतर गॅलिली पर्वतरांगेमधील, ओके बघा गॅलिली पर्वतरांगामधील रिकामी जागामधील सर्वात उंच प्रदेश आहे. कशातील आहे गॅलिली पर्वतरांग? कशातील आहे? बघा जपान, सौदी अरेबिया, मलेशिया की इस्रायल? तर या पर्वतरांगेतील सगळ्यात उंच प्रदेश कोणता आहे? तर तो आहे इस्रायल. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 इस्रायल हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, समुद्र सपाटीवर वायुदाब रिकामी जागा मिलीबार असतो. बघा जी समुद्र सपाटी आहे त्या ठिकाणी वायुदाब हा किती मिलीबार असतो? या ठिकाणी बघा 1013.2 मिलीबार, त्यानंतर 1014.2 मिलीबार, 1015.2 मिलीबार आणि 1016.2 मिलीबार. तर समुद्र सपाटीवर जो वायुभार असतो विद्यार्थी मित्रो हा 1013.2 मिलीबार इतका असतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा,
चंद्राच्या प्रकाशातील ओके चंद्राच्या प्रकाशित भागाचा रोज बदलणारा भाग म्हणजे रिकामी जागा आहे। बघा आता चंद्राचा जो प्रकाशित भाग असतो ओके तर यामध्ये काय रोज थोडा थोडा बदल हा त्या ठिकाणी होत जात असतो। मग या प्रकाशित भागामध्ये हा जो बदल होत जातो तर या बदल होत जाण्याच्या क्रियेला काय म्हणतात। बघा कधी पूर्ण चंद्रप्रकाश असतो, कधी थोडासा या ठिकाणी काय होतो अंधारात जातो, त्यानंतर अर्धा राहतो, त्यानंतर कधी कधी अर्धा हाफ होऊन जातो, कधी कधी तर पूर्णच या ठिकाणी काय बघा आपल्याला दिसायला मिळते की पूर्णच या ठिकाणी अप्रकाशित होऊन जातो, इथे पूर्ण प्रकाशित आहे। ओके तर ही जी रोजची ही घडणारी ही क्रिया आहे याला काय म्हणतात तर याला विद्यार्थी मित्रो याला चंद्रकला असे म्हणतात। ऑप्शन नंबर 2 चंद्रकला हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। बघा आता ज्यावेळी चंद्राचा संपूर्ण भाग जो आहे हा प्रकाशित असतो त्यावेळी काय असतं तर त्यावेळी त्याला आपण पौर्णिमा असे म्हणतो। काय म्हणतो पौर्णिमा। आणि ज्यावेळेस संपूर्ण भाग अप्रकाशित असतो त्याला अमावस्या म्हणतात। ओके काय म्हणतात अमावस्या असे म्हणतात। क्लिअर आहे सर्वांना। चलो होप सर्वांना या प्रश्नाचं स्पष्टीकरण समजलं असेल। विद्यार्थी मित्रो स्पष्टीकरण आवडलं असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या या व्हिडिओची लिंक आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना देखील शेअर करायचे म्हणजे त्यांना देखील जो आहे टीईटी क्लास करता आपल्या या व्हिडिओचा फायदा झाला पाहिजे। विद्यार्थी मित्र त्यानंतर पुढचा प्रश्न बघा सागरी जलात रिकामी जागाचे प्रमाण सर्वात अधिक असते। ओके सागरी जल जे आहे यामध्ये रिकामी जागाचे प्रमाण सर्वात अधिक असते। टीईटी 2018 मध्ये हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता। कार्बोनेट, कॅल्शियम, सोडियम क्लोराईड आणि सिलिका। तर सागरी जल बघा सागरी जलात कशाचं प्रमाण असणार आपल्याला माहिती आहे की सागरी जल कसं लागतं खारट लागतं। ओके समुद्राचं पाणी कसं लागतं खारट लागतं। मग यामध्ये कशाचं प्रमाण सर्वात जास्त असणार तर सोडियम क्लोराईड मुळे असते। ओके आणि ऑप्शन नंबर 3 सोडियम क्लोराईड हेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रो। यानंतर पुढील प्रश्न बघा रिकामी जागा या शहराजवळ गिझा येथील पिरॅमिड जगप्रसिद्ध आहे। ओके बघा कोणतं शहर आहे ज्यातील गिझा येथील जे पिरॅमिड आहे प्रसिद्ध आहे। पर्याय बघा या ठिकाणी पोर्ट सईद, आस्वान, अलेक्झांड्रिया आणि कैरो। तर कोणत्या ठिकाणचं आहे विद्यार्थी मित्रो तर हे आहे कैरो या ठिकाणचं। कुठील प्रसिद्ध आहे कैरो। त्यामुळे ऑप्शन नंबर 4 कैरो हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थी मित्रो। प्रश्न काय खालीलपैकी कोणता व्यवसाय शेतीला पूरक ठरतो। बघा शेतीला पूरक ठरणारा व्यवसाय कोणता आहे शेतीला सर्वसामान्य प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो। ओके अगदी सोप्या स्वरूपाचा आहे पशुपालन। शेतीला पूरक ठरणारा व्यवसाय कोणता आहे तर तो आहे पशुपालन। ऑप्शन नंबर 2 पशुपालन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा चुनखडीच्या प्रदेशात रिकामी जागा हे भूरूप तयार होते। ओके चुनखडीचा जो प्रदेश असतो बघा चुनखडीच्या प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणतं भूरूप तयार होत असतं विलय छिद्रे, अवहन खळगे, बारखान आणि खाजन। ओके तर चुनखडीच्या प्रदेशात विद्यार्थी मित्र काय तयार होते विलय छिद्रे तयार होतात। ओके जो चुनखडीचा प्रदेश आहे ना तिथे काय होतात विलय छिद्रे तयार होतात। त्यामुळे ऑप्शन नंबर 1 विलय छिद्रे हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र। यानंतर पुढील प्रश्न बघा अंटार्क्टिका। ओके काय म्हटलंय अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते आहे सर रॉन्डम, व्हिन्सन मॅथिस, सिडली आणि मुर्चिसन। तर अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे विद्यार्थी मित्र तर या ठिकाणी व्हिन्सन मॅसिफ। ओके व्हिन्सन मॅसिफ हे अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर आहे। ऑप्शन नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा सार्क। ओके सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला होता तर तो घेतला होता आपल्या भारत देशाने। कोणी भारत देशाने सार्क संघटने स्थापनेसाठी पुढाकार घेतला होता। ओके सार्क संघटने याचं मुख्यालय कुठे आहे मुख्यालय आहे विद्यार्थी मित्रो काठमांडू या ठिकाणी। ओके काठमांडू कुठे नेपाळ या ठिकाणी। स्थापना झाली होती 8 डिसेंबर स्थापना कधीची आहे 8 डिसेंबर 1985। ओके चला या ठिकाणी याचं स्पष्टीकरण समजून घेऊया। पहा विद्यार्थी मित्रो सार्क म्हणजे दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना। बघा सार्क साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन। स्थापना बघा 8 डिसेंबर 1985 ची आहे। मुख्यालय काठमांडू नेपाळ या ठिकाणी आहे। उद्देश काय कोणत्या उद्देशाने सार्क संघटनेची स्थापना करण्यात आली होती तर दक्षिण आशियातील देशांमध्ये आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक व तांत्रिक सहकार्य त्या ठिकाणी
वाढवावे याकरता सार्क संघटनेची जी आहे ती स्थापना करण्यात आलेली होती. ओके, बघा या ठिकाणी सार्क यामध्ये किती देशाचा समावेश आहे हे देखील समजून घ्या. ओके, बघा सार्क मध्ये आहे भारत, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या देशांचा समावेश त्या ठिकाणी होतो. एकूण 8 देश यामध्ये आहेत. ओके, स्थापना 8 डिसेंबर 1985, मुख्यालय नेपाळ काठमांडू. ओके, चला क्लिअर आहे. बघा प्रमुख उद्दिष्ट काय ते गरिबी कमी करणे, व्यापार व आर्थिक सहकार्य वाढवणे, शिक्षण, आरोग्य व तंत्रज्ञानात प्रगती करणे आणि प्रादेशिक शांतता व स्थैर्य राखणे हा यामागचा उद्देश आहे. ओके, चला विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. म्हणजेच टीईटी संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही विद्यार्थी मित्र. ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, तोरणा किल्ला. बघा या टाईपचा प्रश्न आपल्याला 100% टीईटी परीक्षेमध्ये बघायला मिळतो. ओके, कोणता किल्ला कोणत्या दिशेला आहे हे आपल्याला विचारतातच. तोरणा किल्ला रिकामी जागा, बघा तोरणा किल्ला पुण्याच्या रिकामी जागा दिशेला आहे. ओके, कोणत्या दिशेला आहे? नैऋत्येला, ईशान्येला, वायव्येला की आग्नेयेला? तर तोरणा किल्ला जो होतो हा पुण्याच्या म्हणजे कुठे आहे? नैऋत्य दिशेला येतो. ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा या ठिकाणी आपण समजून घेऊया. पहा पुणे जिल्ह्याचा जर नकाशा बघितला तर या ठिकाणी तोरणा किल्ला येतो या भागामध्ये. म्हणजेच काय तर हा दिशा जर विचार केला तर या भागात आहे. म्हणजेच काय त्या दिशेला नैऋत्य दिशेला हा किल्ला येतो. ओके, कोणत्या दिशेला येतो? नैऋत्य दिशेला येतो. आणि तोरणा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला आहे. हा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले असे म्हणतात. ओके, चला बघा मुख्य ठिकाण काय? पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यामध्ये येतं. याची उंची जी आहे सुमारे 1403 मीटर म्हणजे 4600 फूट इतकी येतं. आणि हा एक ऐतिहासिक किल्ला आहे विद्यार्थी मित्रो. आणि पुणे जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला आहे? तर पुणे जिल्ह्याच्या हा नैऋत्य दिशेला असणारा जिल्हा आहे. ओके, होप सर्वांना आजचं हे सेशन समजलं असेल विद्यार्थी मित्रो. बघा विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडला सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि सेशन कसं वाटलं, ओके व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायचं आहे सर्वांनी. चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. जर व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करायचा आहे. म्हणजे येणाऱ्या टीईटीच्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे जर आजच्या या क्लासची तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करायचं तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे विद्यार्थी मित्र. ओके, चलो मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.